नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर. आज ऐकूया कथा लग्न. पटलं तर पटलं, नाहीतर घटस्फोट. कथेच्या लेखिका आहे वैशाली गोस्वामी. तर सुरुवात करूया कथेला. बस बस बस, तुला काय करायचं आहे ते कर, पण मला मुक्त कर. भावेशचे रागारागाचे बोलणे सुमनताईंच्या कानावर पडले. तशा त्या झाडांना पाणी टाकता टाकता थबकल्या. मलाही सुटका हवी आहे, माझ्याही डोक्यावरून पाणी चाललंय. मोहिनीचाही आवाज चढला. हो, तुला कोणी अडवलं आहे? जा ना तू. हो हो, जातेच मी. मग नाक घासत आला तरी येणार नाही. मी नाक घासेल? माय फूट. सालं लग्न करून पस्तावलंय. अरे, तू काय पस्तावलास? पस्तावले तर मी. काय तर म्हणे मुलगा सालस आहे, साधाभोळा आहे. अरे, तुझ्यासारख्याला साधाभोळा म्हणणं म्हणजे खोटेपणाचा कळस गाठणं आहे. हेच तुझ्याबद्दलही हेच सांगितलं होतं. मुलीचा स्वभाव फार गोड आहे. दिसतोय ना कसा गोड आहे. दिवसाची सुरुवातच कडू होते. काय लेकाची कटकट आहे. कंटाळा आलाय. एवढाच जर कंटाळा आला आहे तर मी जातेच ना निघून. निघून जाते काय सुरू आहे? निघूनच जा ना, म्हणजे एकदाची शांती मिळेल. म्हणून तो तणतणत रूमच्या बाहेर पडला. आपली बॅग उचलली. ना नाश्ता केला ना टिफिन घेतला. तासाभराच्या अगोदरच घराच्या बाहेर पडला. तो बाहेर गेल्या गेल्या मोहिनीने आईला कॉल लावला. आई, मी आता याच्यासोबत नाही राहू शकत. मी आत्ताच घरी येते. अगं, लग्नाला वर्ष नाही झालं आणि हे काय आता? जरा दमानं घे, वेळ लागतो एकमेकांना समजायला. आई, समोरच्याला जर माझी किंमतच नाही तर कशाला राहू मी इथे ना खाली घालून. बराच वेळ ती आईशी हुज्जत घालत बसली होती. सुमनताई सगळं ऐकत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दोघांमध्ये बेबनाव आहे हे जाणवत होतं, पण इतका तीव्र स्वरूपाचा पोचेल याची त्यांना कल्पना नव्हती. थोड्या वेळाने मोहिनी बाहेर आली. रडून डोळे नाकाचा शेंडा लाल झालेला, डोळे लाल झालेले आणि हातात सुटकेस. आई, मी घरी जाते. हे घर तुझं नाही का गं? आई, तुम्ही ऐकलंच असेल ना सगळं. भावेश कसा बोलतो. इतकं टाकून बोलायला हवं का? मग मला इथे कसं राहावं वाटेल. म्हणूनच मी जाते आहे. अगं, थोडा शीघ्रकोपी आहे तो, पण मनानं निर्मळ आहे गं. समजून घे बाळा. आई, आत्तापर्यंत समजून घेतले, पण नाही आता राहावं वाटत. बघितलं ना कसा बोलतो. त्याला माझ्यापासून सुटका हवी आहे म्हणतो. माझ्यामुळे त्याची मनःशांती ढळली आहे म्हणतो. जा निघून म्हणतो तर कशाला राहू मी इथे. बोलता बोलता ती रडायला लागली. सुमनताईंना कळून चुकले की आपण आता काहीही बोललो तरी पळसाला पाणी तीनच असणार. बरं, तू विचार पक्का केला आहेस ना, तर जा. पण वेळ असेल तर थांबते का थोडी? त्यांनी तिला म्हटले. मोहिनीचा राग भावेश्वर होता, पण तिचं सासू सासऱ्यांबरोबर छान जमायचं. त्यांचा मनमोकळा स्वभाव तिला खूप आवडायचा. त्यांनी कधी म्हणून तिला जाणवू दिले नाही की ती सासरी आहे. कायम तिला वाटायचे की आपण आपल्याच माणसं आहोत. कधी कुठला टोमणा नाही की कधी कुठली तंतन नाही. तिच्या नोकरीचेही त्यांना किती कौतुक वाटायचे. कामाचा भार पडायला नको म्हणून घरकाम आणि स्वयंपाकासाठी मदतनीस ठेवलेल्या. त्या स्वतः शाळेतून निवृत्त झाल्यामुळे नोकरी आणि घरच्या ताळमेळाचा भरपूर अनुभव होता त्यांना. त्यामुळे त्या मोहिनीला उत्तम प्रकारे समजून घेत होत्या. मोहिनीलाही प्रश्न पडायचा की इतक्या समंजस आईचा मुलगा एवढा चिडकूट आणि शीघ्रकोपी कसा. आईने थोडा वेळ थांब म्हटल्यावर तिने सुटकेस सोफ्याजवळ ठेवली आणि धुसफुसतच खुर्चीवर बसली. सुमनताई एका प्लेटमध्ये साबुदाणा वडा आणि चहाचे 2 कप घेऊन आल्या. तशी ती उठली. आई, मी आणले असते ना, म्हणून त्यांना हातून ट्रे घेतला. आई, तुम्ही नाही का घेतला साबुदाणा वडा? ती प्लेट उचलून घेत म्हटली. अगं, बाबा आत्ता येतीलच, तेव्हा घेते मी त्यांच्यासोबत. ती चमच्याच प्लेटमध्ये इकडे तिकडे फिरवत होती. सुमनताईंना समजले की आता प्रश्न विचारण्याची तयारी सुरू आहे. आई, किती वर्ष झाली हो तुमच्या लग्नाला? मोहिनीचा प्रश्न ऐकून मनातल्या मनात त्या हसल्या.
आजकालच्या मुलामुलींना इन्स्टंट मॅगीसारखं सगळं इन्स्टंट हवं असतं. ॲडजस्ट करणं, समजून घेणं, यासाठी काही पेशन्स नाहीत. यावर्षी 28 वर्ष पूर्ण होतील. तुझ्या आईबाबांच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील गं? त्यांनी तिला प्रश्न केला. मागच्या वर्षीच त्यांनी लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा केला. आई, तुम्ही इतके वर्ष सोबत राहिले, तुमच्यात भांडणं वगैरे नाही झाली का? शेवटी मुद्द्यावर आलीच बघून त्यांना मज्जा वाटली. तुला काय वाटतं? तुमचा एकंदरीत ताळमेळ बघता शक्यता कमीच वाटते. तुझ्या आईबाबांचं कधी भांडण झालेलं बघितलं नाही का? आईबाबा आम्हा भावंडांसमोर कधी भांडलेले आठवत नाही, पण बरेचदा त्यांच्यात अबोला असायचा. कारण त्यांच्या गोष्टी एक दुसऱ्यांकडे पोचवण्याचं काम दोघेही मला सांगत. काय कारणं असतील त्यांच्या भांडणाची? कधी आईला विचारलेस का? नाही, कारण त्यांचा अबोला 1-2 दिवसाच्या वर राहायचा नाही. ते क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि लगेच गायबही झाले. आई, तुमचा काळ वेगळा होता आणि तुम्हाला छान समजदार जोडीदार मिळाला होता, त्यामुळं भांडणं होण्याचा चान्सच नव्हता असं तुला वाटतं. 1 मिनिट थांब म्हणत त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि फोन स्पीकरवर मोडवर ठेवला. हॅलो, कशा आहात? मी ठीक आहे, मोहिनीची आई सुहासिनीबाई बोलल्या. मोहिनी आईचा आवाज ऐकून चमकली. काही बोलणार तोच सासूबाईंनी तोंडावर बोट ठेवून तिला गप्प राहण्यास सांगितले. काय सुरू आहे? चहा नाश्ता झाला आहे? आता बसले होते पेपर वाचत. मोहिनीचा फोन आला होता का तुम्हाला? हो, आत्ताच अर्ध्या तासा अगोदर आला होता. खूप रागात होती. घरी येते बोलत होती. मी तुम्हाला 9:30 वाजता फोन करणारच होते, त्या अगोदर तुमचाच फोन आला. काय हो, भांडण वगैरे झाले का दोघांचे? हो, कडाक्याचे भांडण झाले. कशावरून? काय झालं भांडण व्हायला? कारण तर माहीत नाही. तुम्हाला सांगितले नाही का तिने? हो, सांगत होती. मागच्या आठवड्यापासून काही खरेदी करण्यासाठी जायचे आहे, पण तिला जावयांना तिच्यासाठी वेळच नाही म्हणत होती, सुहासिनीबाई बोलल्या. अच्छा, हे कारण आहे का भांडण्यामागचं? अहो ताई, याला काही कारण म्हणायचं का? किती क्षुल्लक गोष्ट आहे ही. अहो, आपल्याला वाटते ही क्षुल्लक गोष्ट, पण त्यावरून गोष्ट घर सोडणे इतपत आली त्याचं काय? सुमनताई बोलल्या. तेच तर काय म्हणावं यांना काही समजत नाही, सुहासिनीताई काळजीच्या स्वरात बोलल्या. हो ना, भांडण तर आपणही करत होतो की नाही, पण असं आपण घर सोडून गेलो का कधी? सांगा बरं ताई. घर सोडून जाण्याचा तर मनात विचार पण आला नाही, सुहासिनीबाई बोलल्या. माझ्याही मनात हा विचार नाही आला हो कधी. काही गोष्टी पटल्या नाही तर बोलून दाखवायची, जास्तच राग आला तर 2-4 भांडी आपटून द्यायची, सुमनताई हसत म्हटल्या. तुम्ही बरं बाई भांड्यांवर राग काढायच्या, मी तर बोलणेच बंद करायची. 1-2 दिवसात त्यांना चूक कळली तर ते सॉरी बोलायचे, माझी चूक असली तर मी सॉरी बोलायची. पण आमचं भांडण कधी इतरांच्या कानावर जाऊ नाही दिलं. आमच्याकडे पण आम्ही आमचे भांडण कधीच जगजाहीर केले नाही. राग आला तर भांडलो, पण 2-4 दिवसात आम्हीच निस्तरलो पहा, सुमनताई हसून बोलल्या. हो ना, एकमेकांचे स्वभाव कळायला वेळ लागतो. हेच मी मोहिनीला फोनवर सांगत होते, पण ऐकायला तयारच नाही. अगदी डिक्टो इकडे पण आहे. भावेशला मी काही समजवायला गेले तर तोही असाच ऐकत नाही. राग ओसरला की फोन करून विचारतो, आई मोहिनी ऑफिसला गेली का? तिने डबा नेला का? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. अवघड आहे या मुलांचं. काय आणि कसं समजून सांगावे काहीच कळत नाही, सुहासिनीबाई हसत बोलल्या. ताई, 1 मिनिट हं, मी थोड्या वेळाने करते तुम्हाला फोन. भावेशचा फोन येत आहे. बरं ताई. हॅलो, बोल भावेश. फोन परत स्पीकर मोडवर ठेवत सुमनताई बोलल्या. हॅलो आई, मोहिनी कुठे आहे गं? कुठे आहे काय? अरे, रागारागाने सुटकेस घेऊन गेली तुझ्या मागोमाग. मोहिनी काही बोलायला गेली तसं त्यांनी तिला गप्प राहायचा इशारा केला. बहुतेक आईकडे गेली वाटतं. तू किती बोललास तिला? तर काय करेल ती बिचारी? आई, अगं ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या कामात मी गेल्या 10 दिवसांपासून बिझी आहे आणि ती शॉपिंगला चल म्हणून माझ्या मागे लागली. तू तिला सांगितले होते का की तू महत्त्वाच्या कामात बिझी आहेस ते? एकदा सांगितले होते, पण ती ऐकते कुठे?
मी काय काम करत नाही असं तिला वाटतं. मी कसा वेळ काढतो तुझ्यासारखी मी कारणे सांगते का असं ओरडत होती. तुला शॉपिंगला यायचंच नाही तर मला येतो कशाला बोललास? अगं आई, माझं महत्त्वाचं काम नसतं तर मी कधी नाही म्हणतो का? हे बघ, शॉपिंगच्या नावाने तुझ्या आणि तुझ्या पप्पांच्या अंगावर कसा काटा येतो ते मला माहिती आहे. पण त्या बिचाऱ्या मोहिनीला माहिती आहे का? सरळ नाही म्हणाला असतास तर मीच घेऊन गेले असते ना तिला शॉपिंगला. आई, तुलाही असंच वाटतं का मी खोटं बोलतो आहे म्हणून? म्हणजे तू शॉपिंगला जायला तयार होतास? हो ग आई, 2-4 दिवसांची गोष्ट होती. पण नाही, तिला आजच जायचे होते. चिडचिड नाही का होणार माझी? तुला तर माहीत आहे मला एकच गोष्ट वारंवार सांगायला नाही आवडत. हे मला माहीत आहे, पण त्या बिचाऱ्या मोहिनीला माहिती आहे थोडंच. ती तर गेली ना माहेरी. अगं पण तू तिला समजावून नाही सांगायचं का? हे बघ, मागे 1-2दा मी समजावलं होतं, पण एकच गोष्ट वारंवार समजावून सांगायला मलाही कंटाळा येतो. आणि जाताना ती जमत नसेल तर डिव्होर्स घेईन असं म्हणत होती. समोर एकदम सन्नाटा पसरला. भावेश, भावेश, हॅलो, बोल. मी काय म्हणते, जाऊ दे, पटत नसेल ना देऊन टाक डिवोर्स. मोहिनी उठून उभी राहत होती. तिला हाताने बसण्याचा इशारा करत सुमनताई बोलल्या. आई, अगं इतक्या छोट्या कारणासाठी डिवोर्स? अरे पण तुला ती नाही ना आवडत? मी केव्हा म्हटलं मला नाही आवडत म्हणून? तू आत्ताच तर म्हटलेस ना एकच गोष्ट वारंवार सांगावी लागते म्हणून. हो, पण त्याचा अर्थ असा नाही की मला ती आवडत नाही. बस त्यामुळे मला थोडासा त्रास होता म्हणून म्हटलं मी. हे बघ, असं रोज रोज भांडण्यापेक्षा डिवोर्स कधीही चांगला. अगं रोज रोज कुठे भांडतो आम्ही? कधी कधीच होतं आमचं. हे घरातून निघून जा म्हणणे इतकं भांडण? असं भांडण करण्यापेक्षा जाऊ दे तिला उडत. तुला तिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. परत सन्नाटा. काय म्हणते मी, ऐकतोयस ना? रोज रोज भांडण करण्यापेक्षा डिवोर्स घेणं कधीही चांगलं असं मला वाटतं. आई, यात तिची काहीही चूक नाही. मीच रागात तिला फार वाईट बोललो. एकदाचं कबूल केलं चुकला म्हणून. त्यांना बरं वाटलं. तुला मी कितीदा सांगितले बोलताना विचार करून बोलत जा. पण तू ऐकशील तर शपथ. आई, यापुढे नक्की विचार करून बोलत जाईल. तू तिला फोन करून सांग ना, मी सायंकाळी येतो आणि घेऊन जातो तिला शॉपिंगला. हे बघ, 2दा मी निस्तरलं पण यावेळी तू स्वतः तिला फोन कर. तुझ्या बोलण्याने ती दुखावली गेली आहे. खूप ताणण्यापेक्षा सॉरी म्हणून मिटवून टाकणं कधीही चांगलं. बरोबर बोलतेस गाई तू. आणि हां, अजून एक, यापुढे परत सॉरी मागायची वेळ पडणार नाही याची काळजी घे. ठेवू मी फोन? हो ठेव, मी करतो तिला फोन. सुमनताईंनी फोन ठेवला. मोहिनी त्यांच्याकडे बघत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. ती फोन घेऊन आत गेली. बऱ्याच वेळानं बाहेर आली. आई बाबा नाश्ता करत बसले होते. मोहिनी, आज ऑफिसला चाट का? हो बाबा, थोडं बरं वाटत नाही आहे मला. डॉक्टरकडे जायचं का? नाही नाही, आता ठीक आहे. आई, चहा टाकू का गं? हो टाक ना, 3 कप टाक. बरं वाटतंय ना तुला आता? हो आई. तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू सांगत होती की वादळ आता निवळलंय. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान झळकलं. काहीही गौडबंगाल चालू असल्याचा बाबांच्या लक्षात आलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर उगवलेलं भलं मोठं प्रश्नचिन्ह बघून सुमनताई म्हणाल्या, थांबा सांगते तुम्हाला, पण हे सर्व इशाऱ्यातच हां. धन्यवाद. कशी वाटली कथा? नक्कीच तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या कथेला लाईक, तसेच कथानक आणि सादरीकरण याबद्दल आपला प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की नोंदवाल. आजची मराठी कथा या चॅनलला आपण जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. खास करून संघर्षकन्या तसेच कौस्तुभ केळकर नगरवाला यांच्या कथा यांना आपण खूप प्रेम देत आहात त्याबद्दलही आपले खूप खूप आभार. तुमचे प्रेम, तुमची साथ अशीच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना. धन्यवाद. स्टे हेल्दी, स्टे हॅपी, स्टे ट्यून. बाय.